आता थोडंसं समराईज करूया, पाहूया कधी कोणता क्लाउड वापरायचा. समजा 3 मित्र आहेत, राम, श्याम आणि पूजा. तिघांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत. सर्वांनी ठरवलं आपण क्लाउडचा वापर करूया. तिघांचे जे व्यवसाय आहेत ते वेगवेगळे आहेत. त्यांच्या व्यवसायानुसार त्यांनी कोणता क्लाउड वापरणं योग्य ठरेल ते पाहूया. रामने नुकताच स्टार्टअप सुरू केलं आहे. त्याला स्वस्त आणि झटपट सोल्युशन आहे, तर त्याच्यासाठी पब्लिक क्लाउड हे एक उत्तम पर्याय आहे. तो जितका वापरेल तितकाच पैसे त्याला द्यावे लागतील आणि उद्या जर त्याचा बिझनेस वाढला, त्याच्याकडे ट्रॅफिक जास्त आलं तर ते स्केलेबल सुद्धा आहे. श्याम जो आहे तो बँकेत काम करतोय. त्याची बँक आहे, त्याचा डेटा सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे तो प्रायव्हेट क्लाउड निवडेल, कारण तिथे सिक्युरिटी महत्त्वाची आहे. तर पूजा एका ई-कॉमर्स कंपनीत काम करते. हे ई-कॉमर्स कंपनीसाठी डेटा सुरक्षित तर ठेवायचाच आहे, पण त्यासोबतच तो स्केलेबल देखील असला पाहिजे. म्हणून पूजा हायब्रिड क्लाउडचं सिलेक्शन करेल, कारण तिथे दोघांचा परफेक्ट बॅलन्स आहे. थोडक्यात पब्लिक क्लाउड म्हणजे वेग आणि खर्च, स्पीड आणि कॉस्ट यांची बचत. प्रायव्हेट क्लाउड म्हणजे सुरक्षा आणि नियंत्रण. आणि हायब्रिड क्लाउड म्हणजे दोघांचं उत्तम बॅलन्स, फ्लेक्सिबिलिटी आणि बॅलन्स. तुमचा व्यवसाय कोणत्या प्रकारचा आहे हे पाहून तुम्ही योग्य तो क्लाउड पर्याय निवडू शकता.